चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत. आज आपण ऐकतोय मानदेशातल्या एका यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा. अपुरा पाऊस, पाण्याची टंचाई, कोरड्याफट्ट पडलेल्या जमिनी, पाण्या वाचून हिरमोसलेली पिकं आणि माळरानांनी उगवलेली भरमसाठ कुसळं, हे मानदेशातल्या दुष्काळाचं चित्र. आणि या परिस्थितीत राहायचं म्हणजे थोडं अवघडच. हो, आपल्यासाठी अवघड असलं तरी मानदेशी माणसांनी या परिस्थितीला जास्त भाव न देता आणि दुष्काळानं खचून न जाता बरेच पर्याय शोधून काढलेत. आणि लात मारेल तिथं पाणी काढेन ही म्हण खरी करून लोकांसमोर वेगळाच आदर्श मांडलाय. पाणी नाही म्हणून डोक्याला हात लावून न बसता तीच डोकं चालवून जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर मान तालुक्यातल्या बोराटवाडी या गावच्या चंद्रहार गोरेंनी उजाड माळरानावर संत्र्याची बाग फुलवली आहे आणि मानचं वेगळंच रूप लोकांसमोर उभं केलंय. दुष्काळी भागात शेती करायचं म्हणलं तरी अंगावर काटा उभा राहतो. अहो, एक उद्योग आहे का? पीक आणायला पैसे घालवा, पेरणी करा, भांगलणी करा, पिकाला कीड लागू नये म्हणून फवारणी करा, त्याची काळजी घ्या आणि पाण्या वाचून वाळवून घालवा. आला पाऊस तर बरं, नाहीतर कष्ट आणि पैसं दोन्ही पाण्यात. पण या अडचणी इथल्या माणसांसाठी नव्या नाहीत. आणि अडचणींना घाबरल तो मानदेशी माणूस कसला? याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आंधळी धरणापासून जवळच असलेल्या बोराटवाडी या गावचे चंद्रहार गोरे. पाण्याअभावी कुठलं पीक घ्यावं ह्यो प्रश्न सगळ्यांच्याच मनातला. हाच प्रश्न चंद्रहार गोरे यांनाही पडलेला. कमी पाण्यात म्हणे डाळिंब चांगलं येतं, हे त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडून ऐकलं होतं. शेतीत प्रगतीच करायची म्हटल्यावर पारंपरिक पीक बदलून काहीतरी वेगळं करावं हा ध्यास त्यांच्या मनात होता. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या कोरडवाहू जमिनीवर डाळिंबीची लागवड केली. डाळिंबीच्या लागवडीनंतर त्यांच्या मनात वेगळाच उत्साह होता. त्यांनी स्वतः त्या रोपांची काळजी घेतली, रोपं जगवली, चांगली फळं यावी म्हणून औषध फवारणी केली. त्याचबरोबर बागेची निगा राखणं, छाटणी करणं या सगळ्यात त्यांचा बराच खर्च झाला. खर्च झाला असला तरी उत्पन्न चांगलं मिळेल ही आशा त्यांच्या मनात होती. पण पहिल्याच वर्षी गुंतवलेलं भांडवलही नीटसं न मिळाल्यानं त्यांची निराशा झाली. डाळिंब हे पीक दुष्काळी भागात पाहिजे तेवढं नफा देऊ शकत नाही, ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मनाला समजावली आणि आपला मोर्चा त्यांनी दुसऱ्या पर्यायाकडे वळवला. अपयशाला हुलकावणी देत त्यांनी वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास केला. काही काळानं आपण संत्री पिकवली तर, हा विचार त्यांच्या डोक्यात थैमान घालू लागला. नुसती संत्री लावायची म्हटलं आणि लावली, इतकं सोपं होतं का सगळं? तर नाही. संत्री लावायची म्हणली तर आधी त्या फळाबद्दल माहिती हवी. कुठलं वाण घ्यावं, त्याला वातावरण कसं लागेल आणि दुष्काळी भागात हे पीक किती साथ देईल, का डाळिंबीगत कर्जात बुडवेल, हा मोठा प्रश्न होता. अडचणी ढिगाणं असल्या तरी न लावलेली संत्र्याची बहरलेली बाग त्यांच्या डोळ्यामोरनं हटत नव्हती. अखेर चंद्रहार यांनी संत्री उत्पादनात अग्रेसर असलेल्या नागपूर तसेच इतर गावांना भेटी दिल्या. तिथं स्वतः जाऊन संत्री शेतीचा पुरेपूर अभ्यास केला. तिथल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. संत्र्याचं कुठलं वाण लावल्यावर जास्त नफा मिळेल, हवामान कसं लागेल, कमी पाण्यात फळं येतील का आणि हवा तेवढा नफा मिळेल का, या सगळ्या गोष्टींना समजून घेऊन ते आपल्या मायदेशी परतले. गावात आल्यावर त्यांनी आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना एकत्र जमवून
संत्रा शेतीची कल्पना सांगितली. संत्रा डाळिंबीपेक्षा जास्त नफा कसा मिळवून देऊ शकतो हे सर्वांना सांगितलं. आर काही याडबीड लागलंय वे, हे तर पाऊस पडला नाही तर प्यायच्या पाण्याचं वांद होतं या. ज्वारी बाजरी कशी जुलमाने येते या. पिकासनी पाणी नाही आणि चालला संत्रा लागवड करायला. दुष्काळी भागात कुठं संत्र येत असते वे, उगाच आपलं काहीतरी बोलायचं असं म्हणून गावातल्या लोकांनी त्यांना वेड्यात काढलं. शेवटी त्यांनी स्वतःच संत्र्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. रोपं आली तरी ठीक आणि नाही आली तरी ठीक, पण प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे असं मनाशी पक्क करून त्यांनी माणमध्ये संत्री आणायची ठरवलीच. दुष्काळी भागात कोणती व्हरायटी येईल हे समजून घेऊन 2017 साली कांद्याच्या पिकात दोरी धरून 17x9 वर संत्रा रोपांची त्यांनी लागवड केली. रोपांची लागवड केली असली तरी रोपं येतील का, त्याला फळं लागतील का, याबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हतं. त्यांनी कांद्याला केलेली नैसर्गिक प्रक्रिया रोपांनाही लागू झाली. कांदे निघेपर्यंत रोपंही लागून निघाली. रोपं लागून निघाली तरी त्यांची वाढ होणं, त्याला किडीपासून वाचवणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं. पण रासायनिक खर्च करायचं म्हटलं तर जवळ पैसे राहणार नाहीत. आणि पुढे काय हा प्रश्न तर होताच. काय करावं ह्या विचारात असताना त्यांना सुचलं, वड्याच्या कडेला कितीतरी आंबा, सीताफळ, जांभूळ फळांची झाडं उगवतात. त्यांना कुठे कोण वाढवतं, त्यांना कुठे कोण औषध फवारणी करतं, तरी त्यांना कीडही लागत नाही, त्यांना गोड फळं येतात. आपणही संत्र्यावर रासायनिक फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीनं ही शेती करायची असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी अभ्यास केला. यामुळे झालं असं, त्यांचा उत्पादन खर्च कमी झाला, झाडांची प्रतिकार क्षमता चांगली राहिली. लागवडीनंतर 3 वर्षात झाडांची 15-16 फुटांनी वाढ झाली आणि 18व्या महिन्यात झाडांना कळीही लागली. त्यांनी स्वतः जीवाणू तयार करून संत्रा बागेसाठी जैविक खतं तयार केली व ती झाडांना घातली. कसलाच रासायनिक खर्च न करता जैविक पद्धतीनं एका झाडावर 250 ते 300 फळं लागली. केमिकल विरहित असलेली फळं अतिशय गोड आणि चविष्ट असल्यामुळे त्यांची मागणी वाढू लागली. अशा प्रकारे संत्रा लागवडीचा यशस्वी टप्पा पार पडला. दुष्काळी भागात कमी पाण्यात केमिकल फवारणीशिवाय नैसर्गिक पद्धतीनं संत्रा शेती होऊ शकते. कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त नफा होऊ शकतो हे चंद्रहार गोरे यांनी सिद्ध करून दाखवलं. नंतर त्यांनी आपल्या राहिलेल्या शेतातही रीतसर संत्र्याची लागवड केली. त्यांना उकंड्यातलं खत घालून त्यांची निगा राखली. रोपांसाठी ठिबकची सिंगल लाईन टाकून त्यांना पाण्याची सोय केली. दुष्काळी भाग म्हटल्यावर पाण्याची कमतरता तर होतीच, पण रोपांना घातलेल्या पाण्याचं उन्हानं बाष्पीभवन होऊ नये म्हणून बाजरीच्या सरंबाडांनी रान झाकून टाकलं. अशा प्रकारे संत्रा मानदेशात चांगल्या प्रकारे बहरला. संत्र्याला वर्षभर फळं येतात, त्यामुळं उत्पन्न चालूच राहतं. मागील काही वर्षात त्यांनी 225 झाडं लावली होती. त्यातून त्यांना बरंच उत्पन्न मिळालंय. बाजारात संत्री 50 रुपये किलोने विकली तरी एक झाड त्यांना 5,000 रुपयाचं उत्पन्न देतं. अशा प्रकारे त्यांना संत्रा पिकात खूप नफा झाला. त्यांनी बराच अभ्यास करून आपल्या अवतीभोवतीच्या शेतकऱ्यांना संत्री रोपं आणायला नागपूर, अमरावतीला जाऊ लागू नये म्हणून स्वतः शेतात रोपांची नर्सरी चालू केली.
अशा प्रकारे लोकांनी वेड्यात काढला असतानाही तेच वेड डोक्यात घेऊन जिद्दीनं आणि कष्टानं केलेल्या यशस्वी कामगिरीला बघताना आजही लोकांना वेड लागल्याशिवाय राहत नाही. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला मानदेशातला संत्रा पॅटर्न? आवडल्यास इतरांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.